नमस्कार सगळ्यांना, हरे कृष्णा. आणि आज एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हा लोकांसोबत विष्णू सहस्त्रनामातला माझा एक खूप फेवरेट श्लोक शेअर करायला इथे आली आहे. आणि श्लोक फेवरेट काय, तर तो श्लोक जो आहे तो जेव्हा जेव्हा मी वाचते त्या वेळेला खूप आधार वाटतो, खूप बळ मिळतं आणि असं वाटतं की येस, कोणीतरी आहे आपल्यासोबत जे आपल्याला प्रोटेक्ट करते. आणि ते कोण आहे, तर दुसरा तिसरा कोणी नसून ज्याचे आपण शरणागत आहोत तो प्रभू श्रीकृष्ण आहे. तर श्लोक असा आहे की न वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते क्वचित जन्म मृत्यू जरा व्याधी भयम नैवोपजायते. याचा अर्थ असा आहे की वासुदेवाचे जे कोणी भक्त आहेत, श्रीकृष्णाचे जे कोणी भक्त आहेत, त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या गोष्टींना घाबरण्याची अजिबात गरज नाही, किंवा त्यांच्यासोबत काही अरिष्ट अनिष्ट अशुभ कधीही होऊ शकत नाही, कारण स्वतः श्रीकृष्ण त्यांची सतत रक्षा करत असतो. तर कसं आहे ना की हा श्लोक ज्या ज्यावेळी आठवतो त्यावेळी बळ येतच, आधार वाटतोच. पण ज्या ज्या वेळेला आधाराची गरज असते, काही टेन्शन असतं, काही स्ट्रेस असतं, त्यावेळी हा श्लोक मी म्हणते आणि त्यावेळी देखील आधार मिळतो आणि असं वाटतं की येस, तो असताना आपल्यासोबत कधी काही वाईट होऊ शकत नाही. त्यामुळे खूप बळ देणारा श्लोक आहे, खूप सुंदर श्लोक आहे. तुम्हाला जर का हा श्लोक हवा असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. मी कमेंटमध्ये हा श्लोक लिहिते आणि तुम्ही देखील हा श्लोक वाचू शकता. तुम्ही ऍक्च्युली पूर्ण विष्णू सहस्त्रनाम वाचलं तरी खूप उत्तम, पण नाहीच जमलं तरी मात्र हे लक्षात ठेवा की जे कोणी श्रीकृष्णाचे भक्त आहेत त्यांच्यासोबत कधीही कुठल्याही प्रकारचं अरिष्ट अनिष्ट अशुभ घडू शकत नाहीत, कारण ते श्रीकृष्णाचे भक्त असतात आणि तो त्यांना कायम प्रोटेक्ट करत असतो. तर हा होता आजचा व्हिडिओ. असेच व्हिडिओ मी यूट्यूबला, इंस्टाग्रामला सगळीचकडे टाकत असते. आणि तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर मला कमेंट करून तसं सांगायला विसरू नका. आणि अशा अनेक व्हिडिओसाठी बघत राहा अर्बन पाटलीन. हरे कृष्णा, रामकृष्ण हरी.